मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वाऱ्याची दिशा बदलती आहे. राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. पण यातील खरा ट्विस्ट माहित आहे काय तुम्हाला? यामध्ये पहिला ट्विस्ट आहे तो म्हणजे महायुतीचं वर्चस्व. विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार 7 पैकी चक्क 6 जागा महायुतीच्या खिशात जाताना दिसत आहेत. तर महाविकास आघाडीला म्हणजेच मविआला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागणार आहे. दुसरा ट्विस्ट म्हणजे शरद पवारांचा कार्यकाळ. मविआकडे निवडून येण्यासाठी फक्त एका जागेचं बहुमत आहे. आता ही जागा, ही हक्काची जागा काँग्रेस पवारांना सोडणार की शिवसेना आपला दावा ठोकणार? सस्पेन्स वाढलाय. तिसरा ट्विस्ट म्हणजे महायुतीतील इच्छुकांची गर्दी. भाजप 3 ते 4 जागा जिंकू शकते, पण शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी कोणाला संधी देणार? रामदास आठवले पुन्हा राज्यसभेवर जाणार की एखादा नवा चेहरा बाजी मारणार? 16 मार्चला मतदान आहे, पण त्याआधीच पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत. तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रातून राज्यसभेवर कोणता नवा चेहरा जायला हवा? कमेंटमध्ये